एका 35 वर्षीय महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत बंधुगिरीने तिला जाळ्यात ओढलं. तुटलेलं लग्न पुन्हा जोडून देतो असं सांगून महिलेची फसवणूक करण्यात आली आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असताना गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांनाही अटक केली आहे. रियाजुद्दीन वय वर्ष 45 आणि वसीम वय वर्ष 32 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील पीडित महिलेचे सुमारे वर्षभरापूर्वी लग्न तुटलं. काही दिवसांपूर्वी ही महिला रस्त्याने जात असताना तिची ओळख रियाजुद्दीन नावाच्या व्यक्तीशी झाली. महिलेने त्याच्या मोबाईलवरून लग्न तुटलेल्या तरुणासोबत संपर्क साधला. यावेळी रियाजुद्दीनने महिलेची सर्व परिस्थिती जाणून घेतली आणि तिच्या असहाय्यतेचा फायदा घेण्याचं ठरवलं. त्याने महिलेला विश्वास दिला की त्याच्या परिचयातील वसीम नामक व्यक्तीकडून विशेष पूजा करून घेतल्यास तिचे तुटलेले लग्न पुन्हा जुळेल आणि सर्व अडचण दूर होईल. यानंतर त्याने वसीमला महिलेकडे पाठवलं. वसीमने या पूजेच्या नावाखाली महिलेकडून 25 ते 30 हजार रुपये उकळले. दरम्यानच्या काळात रियाजुद्दीनने महिलेच्या घरी येणं जाणं वाढवलं आणि तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचारही केला. दरम्यान आरोपीचा त्रास असह्य झाल्याने अखेर पीडित महिलेने नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठून आपबीती सांगितली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध बलात्कार आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आणि दोन्ही आरोपींना अटक केली आहे. नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत यातील फिर्याद दाखल झालेली आहे. यातील पीडिता ही 35 वर्ष वयाची असून तिचे लग्नसंबंध जुळत नव्हते आणि लग्न तुटलेले होते. यातील जुळलेलं लग्न मोडल्यामुळे ती त्या संबंधित युवकाला संपर्क करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी तिचा मोबाईल ब्लॉक केला होता. याच्यातून तिने रस्त्यावरच्या एका अनोळखी मुलाकडून मोबाईल घेतला आणि मोबाईल घेऊन त्या संबंधित मुलाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तिचे संभाषण जे होते त्या संभाषणावरून संबंधित मुलांनी तिला सांगितले की मी तुमचे लग्न जुळवून देण्यासाठी मदत करू शकतो आणि त्यांनी एका रियाज नावाच्या व्यक्तीची संबंधित पीडितेची ओळख करून दिली आणि या रियाजने मग तिला पुढे वसीम नावाच्या व्यक्तीची ओळख करून दिली, जे काहीतरी पूजा अर्चा अशा पद्धतीचे उपाय करून त्याला पुन्हा एकदा तिचे लग्न जुळवून देण्यास मदत करणार होते. याबाबत या वसीमने तिच्याकडून 32 हजार रुपयेसुद्धा घेतले होते. परंतु ते वसीमने पैसे परत न दिल्यामुळे तिने पीडितेने पुन्हा रियाजशी संपर्क केला आणि रियाजने पुन्हा त्याला सांगितले तू त्याच्याकडून पैसे परत घे आणि मी तुला तुझे काम करून देतो. असे करून त्यांनी तिला स्वतःच्या जाळ्यात ओढले आणि तिच्या मर्जीविरुद्ध तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले आणि याच्यातून त्यांचे संबंध प्रस्थापित झाले आणि पुन्हा त्यांच्या संबंधातून त्या महिलेने तिची छळवणूक व्हायला लागल्यानंतर नांदगाव पेठ पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दिलेली आहे. नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात 64/1, 64/2, 115(2), 351(2), 351(3) आणि कलम 3 ब्लॅक मॅजिक ॲक्ट 2013च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील दोन्ही आरोपी रियाज आणि वसीम यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. याबाबत अधिक आणखीन सखोल जाऊन आम्ही तपास करत आहोत.